या बॉटलमध्ये गुड इव्हनिंग गाईज, 1 चमचा मी आज नीम ऑइल घातले. नीम ऑइलची फवारणी करणार आहे कारण मी गेल्या आठवड्यात एक फवारणी केली होती. किड्यांचा अटॅक झालेला आहे. ॲक्च्युली ती माझं ही झालेली ती माझ्या हातून खरं तर, आणि मी टायमिंगही चुकलेलं माझं. त्याच्यामुळं माझी एक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले की ती पानं कसं जळायला लागले. त्याच्यासाठी मी आज संध्याकाळी फवारणी करत आहे आणि आज मी नीम ऑइलचा वापर केला आहे. कारण नीम ऑइल कसं आयुर्वेदिक म्हणजे नैसर्गिक आहे आणि ते सेंद्रिय कीटनाशक आहे. जे कडुनिंबाचं तेल, ते मावा, पांढरी माशी, कोळी यासारख्या किडीच्यावरती त्याचा चांगला उपयोग होतो. हे बघा, हे म्हणजे जे नवीन कळ्या आल्या आहेत ना, त्या अशा येत आहेत छोट्या छोट्या होऊन, आणि नवीन जे पानं येतात त्यांचीही बघा हे अशी जळल्यासारखी किंवा असं वाकडी तिकडी छोटी छोटी येतात. हे बघा, हे पानावरती व्हाईट स्पॉट झालेत, येलोइश व्हाईटिश असे स्पॉट आलेत. आणि ह्या झाडाचा तर ग्रोथ राहिलीच आहे. त्याच्यामुळं मी हे अर्धा लिटरचं बॉटल आहे, याच्यात अर्धा चमचाच्या थोडंसं जास्त ऑइल मिक्स करून घेतले आहे. आता ह्याच्यावरती मी फवारणी करत आहे. याची तर वाढ इतकी छान झाली होती ना, एवढं भरभरून नवीन पालवी आलेली. पण हे असे थ्रॅशच्या असं काहीतरी कीटकाचा अटॅक झाला आहे. त्याच्यामुळे जी नवीन पालवी येत होती ना, ती सगळी असं चुरगाळलेली किंवा अशी येत होते. आणि ही कडुनिंबाचा वापर करणं हे कधीही योग्य. आणि ॲक्च्युली हे आपल्याला वापरायच्या वेळेला याच्यामध्ये आपण शॅम्पू जरी घातलं तरी चालतं, कारण मग ते जे ऑइल आहे ते सगळं पाण्यात मिक्स होऊन जातं आणि सगळ्या रोपाच्या पूर्ण रोपावरती याची फवारणी करावी. म्हणजे जिथं त्या किटांचा असं अटॅक झालेला असतो तिथं चांगलंच म्हणजे त्यांचा इफेक्ट होतो. हे पण नवीन कळ्या येत होत्या ना, त्या असं कट होऊन जात होत्या. त्याच्यासाठी मी हे पूर्ण झाडावरती रोपावरती मारत आहे. आता बघा, मी फ्लॅशलाईट लावून घेतले आहे कारण 7 वाजले, तर संध्याकाळचे 7 वाजलेत. मला टेरेसवरती एवढं जास्त दिसत नाही आहे, म्हणजे अंधार पडला आहे आता. आणि ह्या टॉर्च लाईटमुळे तुम्हाला मी फवारणी करतानाही व्यवस्थित दिसत आहे. हे माझं ह्याचं झाड आहे, त्याच्यावरती पण थोडा अटॅक झालेलाच आहे. कारण हे सर्व एकत्रच आहेत, जवळजवळ ठेवले आहेत ना, तर ते सगळ्यावरती होतंच थोडंफार. हे माझं जास्वंदीचं झाड आहे, यालाही कळ्या येत नाही आहे. याचं रिपोर्टिंगही करायचं आहे. हे माझं पांढरं जास्वंदी आहे, ह्याच्यावरतीही थोडंफार दिसतं, एवढं झालं नाही तरी पण मी फवारणी करत आहे. अजून एक मनात भीती वाटते की आता ही मिरचीचं रोप आहे बघा, ह्याच्यावरती तर किती प्रमाणात अटॅक झालेला आहे बघा. ते हे झेंडूचं झाड आहे, ह्याच्यावरती पण झालं आहे. थोडी पांढरी झालीत फुलं, आणि परवा पावसामुळे तर थोडेफार झाडं खराब झाले आहेत. हे पण आहे, मी स्ट्रॉबेरीला ॲक्च्युली मारायचं नाही तरी पण मी थोडंफार फवारणी केली आहे. हे मोगऱ्याचं झाड आहे, त्याची सकाळीच मी कटिंग केली आहे. कारण जिथं आपण कटिंग करतो तर नवीन पालवी फुटायला वाव मिळतो आणि चांगली ग्रोथ होते. आणि जेव्हा नवीन पालवी होते तिथं आपण हे तुळशीचं झाड आहे, ह्याच्यावर पण थोडंफार अटॅक झाला आहे. मग मी तुळशीच्या झाडाला पण हे केलं आहे आता. परत हे आहे सोनचाफ्याचं झाड. सोनचाफ्याच्या झाडाला तरी 5 दिवसापासून अटॅक झाला आहे, पण मला वेळच मिळत नव्हतं असं हे करायला, फवारणी करायला वगैरे. आज मी थोडं लवकर आले जॉबवरून, तर आज मी फवारणी करते आहे. परवा मी ह्याची छाटणी केलेली, परवा म्हणजे 15 दिवसाच्या पूर्वी छाटणी केलेली. नवीन पालवी आलेत आहे. आणि सोनचाफ्याला हे व्हाईट खोडावरती काय आहे मला हे अजून समजलं नाही.
कुणाला जर हे माहीत असेल तर प्लीज मला सजेस्ट करा की ते व्हाईट स्पॉट काय आहेत, म्हणजे ते कीटक आहे की आणखीन काय आहे हे समजत नाही आहे. हे माझं गुलाबाचं आणखीन एक झाड आहे, त्याच्यावरती थोडंफार झालेलं आहे. मला तरी फवारणी करताना एवढी भीती वाटत होती नाही की बाबा हे उद्या सगळे परत जळतात की काय झाडं, असं वाटायला लागले ॲक्च्युली. आता उद्या मॉर्निंगमध्ये मला ह्याचा रिझल्ट दिसणार. म्हणजे हे माझं ऑरेंजचं झाड आहे, ते ऑरेंजचे छान पालवी आलेत नवीन नवीन. हे ऑनलाईन मागवलेलं झाड आहे. ॲक्च्युली 8 दिवसाचा प्रवास करून हे झाड इकडे आलेलं आहे. हे देशी गुलाब आहे, याच्यावरती पण अटॅक झाला आहे. याचं ॲक्च्युली रिपोर्टिंग करायचं आहे, कारण एकाच भांड्यामध्ये 3-4 रोपं उगवलेत मी. हेही देशी गुलाब आहे, मोठा आहे पिंक कलरचा. हे रेड कलरचं आहे, याच्यावरती तरी फारच अटॅक झाला आहे. आणि याचीच रोपावरतीच मी 8च्या दरम्यान फवारणी केली होती, त्यावेळेला ही रोप जळालं होतं. तरी ह्याची जी माती जे आहे माती किंवा जे मी जे घातले ते फार छान आहे, त्याच्यामध्ये झाड आणखीन वाढत आहे. हेही फार छान झाड आहे, व्हाईट कलरचे फुलं लागतात त्याला. हे ब्लू कलरचं आहे, हे पण फार छान. याला मी परवा चुकून ना याचे नवीन आलेले पालवी सर्व कट केले, माझ्या लक्षातच नाही आलं. हे त्यावर पण थोडं हे चांगलंच आहे, पण मी एक फवारणी करायची म्हणून करायला, कारण जवळपास इकडे फवारणी सदाफुलीची आहे. सदाफुली तर काही झालं नाही आहे, शक्यतो सदाफुलीला काही होत नाही, तरी पण आपण फवारणी केलेली चांगली. निशिगंधाचं हे आहे, मी ऑनलाईन कंद मागवलेले, फार छान ग्रोथ झाले. पण आता हे कंद वेगवेगळे लावायला पाहिजे. हे जास्वंदीचं झाड आहे, हे मी चोरून आणलेले, चोरून म्हणजे एका बागेतून उचलून आणलेले. आणि मला अशी बाहेरून झाडं आणलेली ना फार लवकर येतात, ग्रो होते त्या झाडांची. मी विकत आणलेली झाडे लवकर ग्रो होत नाहीत माझ्या हातून, पण अशी आणलेली झाडं फार लवकर ग्रो होतात. ते माझं सिक्रेट आहे ॲक्च्युली. हे आहे हे आहे नीलांबरीचं झाड, म्हणजे अपराजिता निळ्या कलरची. ॲक्च्युली मी रोज आता ब्ल्यू टी करून पिते. मी एकदा तुम्हाला ब्ल्यू टीची रेसिपी दाखवते. हे आहे मिरचीचं झाड छोटंसं. मी म्हणजे सर्वच रोपावरती फवारणी करत आहे. मनात एक भीती आहे की मी सर्वच झाडांना फवारणी करते, म्हणजे माझी झाडं सर्व जळतात की काय, असंही वाटत आहे. कारण मी फर्स्ट टाईमच हे जेडचं प्लांट आहे, याच्यावर पण मारत आहे. मोगऱ्याचं आहे, याला भरपूर कळ्या सुटले. मोगरामध्ये जुईचं झाड आहे, फार छोटी छोटी फुलं लागतात, पण इतकी सुंदर वास येते ना याला, फार छान वास असतो. आणि फार छोटी छोटी फुलं लागतात त्याला. रोपही छोटंच आहे, सुकलेलं होतं ते ॲक्च्युली, पूर्ण नवीन आलेलं आहे ते. हे रेड कलरचं जास्वंद आहे, हे पण झाड सुकलेलं होतं. हे रिपोर्टिंग केल्यानंतर ही दोन्ही झाडं नवीन आले, म्हणजे यांचा पुनर्जन्मच झाला ॲक्च्युली. माझी इंडोर प्लांट आहे, मी थोडं वरती आणून ठेवलेलं यांना. ही माझी मेथीची भाजी. परवा मोठा पाऊस झाला ना, गारपीट झाली ॲक्च्युली, एवढ्या मोठ्या गारा होता, तरी मला भीती वाटत होती की ते येते की नाही येते, कारण पूर्ण झाडाचं सगळं वाकलेली होती. तरी येत आहे बघा, मेथीची भाजी आली आहे आता. हे ॲग्लोनिमाचं प्लांट आहे, हे मी रिपोर्टिंग केल्यानंतर जरा शॉकमध्ये गेलेलं आहे, पण जो आहे अजून ते जिवंत आहे. हार्टशेप प्लांट, हे पण मी रिपोर्टिंग केलं आहे. मनी प्लांट आहे, नवीन लावलेलं आहे, त्याची चांगली ग्रो होत आहे. आणि हे पण रिपोर्टिंग केलेलं होतं ॲग्लोनिमाचं, ते तरी मला वाटतं येणार नाही आता, कारण फार इफेक्ट झाला आहे त्याच्यावरती. ते ॲक्च्युली स्टॉकमध्येच गेले ते झाड. नवीन त्याची मी कटिंग लावलं आहे, नवीन कटिंग पण येत आहे. अशा प्रकारे तुम्ही ते कीटकनाशक ॲक्च्युली 1 महिन्यातून एकदा फवारणी करतच जा. म्हणजे
नीम ऑइल हे ऑर्गॅनिक आहे, त्याच्यामुळे काही इफेक्ट होणार नाही आहे. मी आता सकाळी बघून सांगते की नेमकं कसला इफेक्ट झाला आहे, कारण यांना ते चांगलं आहे की नाही हे बघूया उद्या सकाळी आता.